नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असणार आहे. व्लॉगची सुरुवात केली दुपारचे 12:15 वाजलेले आहेत. मी गेले होते वाघोलीमध्ये, कारण की मला काही ब्लाऊजचं मटेरियल वगैरे आणायचं होतं आणि त्यासोबत एक पार्सलसुद्धा द्यायचं होतं. ॲक्च्युली काय झालं, जे काही पार्सल होतं एका ताईंचं खूप दिवसापासून पेंडिंग होतं, बोटनिक आणि फोरटक्स. तर त्यांनी खूप समजून घेतलं इतके दिवस. म्हणायच्या नाही ताई, पाठवा तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं. बोटनिकचे पॅटर्न करायला थोडासा वेळ गेला, कारण की त्यामध्ये पॅटर्न पण मला ॲड करायचे होते आणि जे की अजून पर्यंत झालेले नाही. 2 ऑर्डर मी घेतलेले आहे ऑलरेडी, त्यांचं प्रीपेड आहे, तरीसुद्धा मी पोचवलेलं नाही. पण लेट्स सी, आता मी पटकन करेल संक्रांतीच्या आधी, जेणेकरून की त्यांना ते पोचेल. बाकी त्यांचं होतं फोरटक्सचं एक पार्सल. तर त्यांनी सुरुवातीला सगळे जे काही पॅटर्न्स आहेत ते माझ्याकडून घेतलेले आहेत. फोरटक्स आणि बोटनिक त्यांचं राहिलं होतं. तर त्या म्हटल्या फोरटक्सचं पाठवा, कारण की त्यांनी एक ब्लाऊज स्टिच केला होता, त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला होता त्यांना. सो त्या म्हटलं की ते पाठवा, म्हणजे मला बाकीचे ब्लाऊज शिवता येईल. त्यानंतर मग काल त्यांचं पाठवलं आणि आज एका सेम डेला प्रिन्सेस योगपट्टीवाला जो आहे तो त्यांचं पार्सल होतं आणि त्या म्हटलं होते की मला उद्या लगेच डिस्पॅच करा. मी रात्री हुक वगैरे बसून झाल्यानंतर लगेच ते तयार केलं, कारण की त्यांनी ऑलरेडी मला 999 पाठवले होते. बऱ्याच जणी मला विचारतायत की म्हणजे काय आपले पेपर पॅटर्न आहेत त्याची प्राईस आहे की चेंज केली नाही. चेंज केलेले आहे. इन्क्वायरीसाठी तुम्ही इंस्टाग्रामला मला DM करू शकता. सकाळी सर्व जेवण वगैरे आवरून मी ते पार्सल ठेवून आले आणि थोडीशी फ्रेश होऊन लगेच व्हिडिओ बनवायला बसली आहे. म्हणजे आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे. जे काही मटेरियल आणलं शिलाईचं ते तुम्हाला दाखवते, पण त्याआधी ना मला तुमच्याबरोबर एक एक्सपिरियन्स शेअर करायचे. असे काय होतं माहिती का, जेव्हा पण आपण एखाद्या शॉपमध्ये कामाला जातो किंवा कोणत्याही मेडिकल शॉप असो, साधं कपड्याचं दुकान असो, जो कोणी नवीन तिथं जॉबसाठी गेले ना, त्यांना थोडंसं ते डिफिकल्ट जातं. म्हणजे समजायला त्यांना लवकर व्यवस्थित लक्षात येत नाही की नेमकी क्लायंटची रिक्वायरमेंट काय, त्यांना काय पाहिजे हे लक्षात येत नाही. तसंच काहीसा किस्सा आज माझ्यासोबत झाला. आज मी ठरवलं नव्हतं की मला सगळं जे काही लेस वगैरे लागते ते मी घेईल म्हणून. असंच मला एक 2-3 गोष्टी मी नोटपॅडमध्ये लिहून नेल्या होत्या, जे की मी घेईल असं ठरवलं होतं तिथे गेल्यानंतर. आणि ज्यांच्याकडे मला हँडल करण्यासाठी दिलं की यांना तुम्ही दाखवा म्हणून, तो मुलगा आय थिंक 2 दिवस झाले होते तो जॉईन झाला होता. मला नंतर कळलं. काय झालं, मी बराच वेळ एक अर्धा पाऊण तास प्रत्येक गोष्टी मी त्याला सांगत होते. मला असं वाटलं त्याच्या माइंडमध्ये राहील म्हणून मी त्या 2-3 गोष्टी त्याला सांगितल्या पटपट की एवढं एवढं आण. मग त्यातलं मी असं म्हणजे आपल्या रुटीनचे शब्द असतात काही, गोल्डन कलर, सिल्वर कलर, तर त्याचीसुद्धा त्याला आयडिया नव्हती. म्हणजे गोल्डन काय, त्याची जी टंग आहे ना ती फंबल होत होती नेमकं ते वर्ड म्हणताना. मग आता मला समजत नव्हतं त्याला काय होतं आहे, आणि तो पण सांगत नव्हता की मॅडम मला समजत नाही, तुम्हाला काय लागते ते मला सांगा. आणि मला तितकं जास्त इरिटेशन झालं होतं, कारण की पार्सल ठेवण्यासाठी त्या ताईंचं मी तिथं बराच वेळ थांबले होते. काल पण तसंच झालं, पण त्यावेळेस मी थांबले कारण की त्यांचं बरेच दिवसापासून पेंडिंग होतं आणि रात्री जी ऑर्डर भेटली होती ते पण मी रात्रीच कंप्लीट करून आज मला द्यायचं होतं. तिथं पण बराच वेळ गेला, म्हणजे जवळजवळ पावणे 2 तास का 2 तास मी तिथं थांबले होते सकाळी लवकर गेल्यामुळे. त्यामुळे माझी पण चिडचिड वाढली होती. आणि इकडं आल्यानंतर पण काय होतं, इथं वाघोलीचं मार्केट असतं मंगळवारचं, त्यामुळे इकडे पण खूप गर्दी होती शॉपमध्ये. आणि त्यानंतर मग त्याला मी सांगितलं असं 2-3 गोष्टी. मग नंतर त्यांच्यासोबत जो कोणी कोवर्कर होता त्या शॉपमध्ये, तर तो म्हटला त्याला नका सांगू, तो 2 दिवसच झाला जॉईनिंग झाला, तुम्ही मला सांगा काय लागते. बरं ठीक आहे, 15-20 अर्धा तास तिथं माझा गेला. त्यानंतर तो काय म्हटला, याच्यासोबत तुम्ही जाऊन तुमचं काय मटेरियल लागतं ते गोडाऊनमधून घेऊन या, कारण की मला लेस नॉट बऱ्याच दिवसापासून पाहिजे होता कलरमध्ये, आणि त्यामुळे म्हटलं की आज ते घेऊन टाकू. तर त्याच्यासोबतच परत मला पाठवलं आणि तिथे गेल्यानंतर पण त्याला काहीच समजत नव्हतं आणि मलासुद्धा कळलं नाही त्यांच्या कोणत्या रॅकमध्ये कोणती गोष्ट आहे, काय आहे, कॅनव्हास पेपर कुठे आहे, ऑइलच्या बॉटल कुठे. तो मला म्हटलं तुम्हाला जे लागते ते पहा आणि घ्या. मी बराच वेळ तिथं जवळजवळ 20 ते 25 मिनटात मला जे काही लेस नॉट लागते ते मी सिलेक्ट करून घेतलं. त्यांच्याकडे जे 12चं पॅक येतं, 6चं पॅक येतं असं नव्हतं, 3-3च्या पॅकमध्ये होतं, त्यामुळे मला सिंगल युनिट घ्यावे लागले, त्यामुळे वेळ गेला. त्यानंतर शॉपमध्ये आल्यानंतर मी त्यांना म्हटलं की सगळे कलर मला नॉटमध्ये भेटले नाही, जे 12 कलर आपले मेन असतात ते. तर मग त्यांनी काय केलं, परत ते सगळं उचललं आणि मला म्हटलं मी घेऊन येतो स्वतः. तर ते गेले, त्यानंतर ते घेऊन आले. म्हणजे जवळजवळ 1.5 तास मी त्या दुकानात उभी होते. आता आपण इमॅजिन करा, घरी येऊन मला वर्कलोड पण इतका होता, जे काही ब्लाऊज काल हुक बसवल्या सगळ्यांना प्रेस करून त्यांचं किती प्राईस वगैरे झाले ते क्लायंटला पाठवणं, त्यानंतर तुमचे ब्लाऊज घेऊन जाता. जवळजवळ मला असं वाटते 25 तरी ब्लाऊज असतील, जे की मी 3 दिवसामध्ये ते शिवलेले आहेत. ते 25 ते 30 पर्यंत असतील. तर त्यांना सगळ्यांना प्रेस करायचं होतं. इतकं
डोक्याला हेडेक झाला. आता आल्यानंतर ऑलरेडी अर्धा दिवस तर गेलेलाच आहे, त्यामुळे इथून पुढे मला कामाला सुरुवात करायची आहे. आणि ठरवलेल्या दिवसाचं नियोजन जर वेळेनुसार नाही झालं तर मग खूप प्रॉब्लेम येतो. आणि हाच सेम इन्सिडेंट ना मी ज्यावेळेस मेडिकल शॉपमध्ये होते ना त्यावेळेस यायचा. ज्यावेळेस आपण एखाद्या शॉपमध्ये नवीन कामाला जातो, आता मेडिकल शॉपमध्ये कसं होतं, आमचं रिटेल चेन असल्यामुळे कोणत्याही शॉपला ते आपल्याला अपॉइंट करायचे की या ठिकाणी तुम्ही जा. त्यानंतर गेल्यानंतर काय होतं, जो कोणी जुना स्टाफ आहे ज्यांना की चांगला अनुभव आहे ते थोडक्यात रॅगिंग केल्यासारखं, जे कोणी नवीन वर्कर तिथे येतात, फार्मासिस्ट असेल कोणी फॉर एक्झाम्पल, तर त्यांना जास्त म्हणजे असं रॅगिंग केल्यासारखं बोलणं, त्यानंतर हे आण ते आण, त्यांना ते अंगवळणी पडलेलं असतं ते काम, त्यामुळे त्यांना ते काय अवघड जात नाही. पण जे कोणी नवीन असतं त्यांना ते खूप डिफिकल्ट जातं. आणि कधी कधी जो कोणी सिनियर असतो त्यांना इतकं नॉलेज पण नसतं की नेमकं ही फॉर एक्झाम्पल ही टॅबलेट आहे, त्यांना माहिती की याचं नाव आहे कॉम्बिफ्लाम, तर ह्या गोळीमध्ये नेमकं काय कॉन्टेंट आहे हे सुद्धा त्यांना माहीत नसतं. फक्त तो एक हायलायटेड वर्ड जे ब्रँड नेम आहे तेच त्यांना माहीत असतं. त्याच्या जोरावरतीच ते म्हणजे जे कोणी ज्युनियर वगैरे येतील तर त्यांच्यावरती असं रॅगिंग वगैरे करत असतात. तर हे असे काही एक्झाम्पल होते. सो म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूयात. आता येऊयात आपल्या मेन पार्टकडे, जिथे की मी काय काय शॉपिंग केले ते तुम्हाला सांगते. ह्याच्यामध्ये सर्व जे आहेत त्या लेस आहेत. ह्याच्यामध्ये पण मी बरेच कलर घेतले. आता जे की 12 कलर तुम्हाला सांगितलं, हा आहे पॅरेट ग्रीन, पिंक, जे मेन आपले कलर असतात ना तर ते. आता याची काही कॉस्ट वगैरे लागली ना, त्याची सर्व जी काही रिसिट आहे मी ती बनवून आणलेली आहे, कारण की नेहमी मी रविवार पेठमधूनच आणते मटेरियल. पण ह्यावेळेस म्हटलं चला जाऊया थोडंफार घेऊया, जे काही लागते ते. पण गेल्यानंतर विचार बदलला आणि त्यानंतर सगळंच घेऊन टाकलं. हा आहे सिल्वर कलर, त्यानंतर ग्रीन, बाकी कलर दाखवत नाही, जे आपले कॉमन कलर आहेत ना ते. मला वाटते हे जे छोटे आहेत ना ते 30 आणि दुसरे जे आहेत ते 42 असं काहीतरी लावले त्यांनी. नंतर मी सगळं रिचेक करेल की व्यवस्थित केलं की नाही, कारण की गर्दी खूप होती त्यामुळे त्यांनी पण घाईमध्ये केलं. आणि ज्या काही लेस मला लागत होत्या, मी जास्त कडक लेस घेत नाही, लावायला खूप डिफिकल्ट जातं आणि व्यवस्थित शेप पण दिसत नाही. समजा गोलगळा असला आणि त्यावरती जर आपण कडक लेस लावली तर ते व्यवस्थित दिसत नाही. मी सावकाश बोलते कारण की शेजारी त्याचं ऑफिस चालू आहे, डिस्टर्ब नको म्हणून, कारण की राम असल्यावरती तर नेहमी डिस्टर्ब होतं. पण चला आता हे केलेस. त्यानंतर इथं पण नॉड आहेत, सेमच कलर दिलेत दोन त्यांनी, ब्लॅक. नेहमी लागतं. आणि कधी कधी काय होतं, बरेच असे ब्लाऊज असतात ज्याला की गोल्डन कलरच्या नॉट लावून चालत नाही, व्यवस्थित कॉम्प्लिमेंट करत नाही ते ब्लाऊजला. जर ग्रीन कलर असेल, एकदम पिंक कलर असेल, त्यावरती गोल्डन कलर कधी कधी जात नाही. मग अशा कलरच्या नॉट लावल्या की छान दिसतं. मिशोवरती पण चेक करा, मिशोवरती पण स्वस्त असेल. पण म्हटलं चला, मोरपंखी कलर खूप जास्त लागतो त्यामुळे याचं एक मोठं आणलं आहे मी. ही लेसची क्वालिटी मला खूप जास्त आवडली होती, याच्यामधूनच अजून द्या म्हटलं, पण नाही म्हटलं. मला वाटतं की एखादा हँगर जर लावला आणि त्याच्यावरती जर ह्या लेस ज्या आहेत त्या जर अडकवल्या तर घ्यायला सोपं जाईल इझी. पण धूळ खूप येते घरामध्ये, त्याच्यामुळे मला असं वाटतं की कबडमध्ये ठेवलेलं कधी बेटर राहील. त्यानंतर मी याच्यामध्ये आहे चॉकचं बॉक्स, हे 2 आणले. तर राम खूप जास्त नसतो तुमच्या पुढे टाकून तो, त्यामुळे 2 आणलेत मी. आणि हे गोल्डन कलर, गोल्डनमध्ये पण बरेच शेड असतात, कधी लाईट गोल्डन, डार्क गोल्डन, त्यानंतर रोज गोल्डमध्ये पण कधी कधी काही काही ब्लाऊज असतात, तर ते पण आणलेलं आहे. हे 2 आहेत. त्यानंतर हा आहे ग्रीन कलर, फ्रेशवाला ग्रीन कलर, आणि त्यानंतर हा पण पिंक कलर आहे. फक्त कॉमन कलर म्हणजे कसं, आता असं स्वतःला जर आपल्याला कोणती एखादी गोष्ट घ्यायची असेल तर आपण सिलेक्टेड कलरच पाहतो. ड्रेसमध्ये वगैरे जर गेलं तर कधी पिंक कलर दाखवा, ओनियन पिंक दाखवा, रेड, ब्लॅक असं. बाकी आपण एवढं जो आईस्क्रीम चार्ट असतो त्यावरती एवढं जात नाही, कारण की फेंट कलर एवढं कोणाला भावत नाही. मे बी आवडतं, प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते, पण माझ्या याच्यानुसार मी आणले. त्यानंतर याच्यात आहे हा कॅनव्हास पेपर, जो की मला सगळ्यात जास्त लागतो. ऑलरेडी माझ्याकडे 2 आहे पण तरी पण एक आणलं आहे मी. त्यानंतर याच्यात आहे धागे, काही सिलेक्टिव्ह कलर होते जे की मला सतत लागतात, जसं की बॉटल ग्रीन, रेड, पिंक, ब्लॅक, व्हाईट. ते कलर मी परत आणलेत कारण की सारखे लागतात. याच्यामध्ये पण काही नॉड आहे. नेव्ही ब्ल्यू कलर पण खूप जास्त लागतो, नेव्ही ब्ल्यू कलर. त्यानंतर पर्पल कलर जास्त लागतोय. एक फॉल पाठीमागच्या वेळेस खूप जास्त फॉल आणलेत मी, त्यातला हा कलर खूप डिफरंट होतो साडीचा. इथं पाठीमागं साडी आहे, त्यांना मला आज द्यायचे. सो आता मी लावून दिलं आणि हातशिलेसाठी बाहेर देईल. त्यानंतर हे आहे ऑइल, जे की मशीनचं मला चेंज करावं लागेल. कोणीतरी कमेंट केली होती की मशीनचं ऑइल किती दिवसांनी चेंज करता. आता ही मशीन घेऊन मला जवळजवळ मला वाटतं 3-3.5 महिने झालेत. आता मला चेंज करायचे. खराब नाही झालेलं, पण त्यांनी ऑलरेडी सजेस्ट केलं होतं की 3-3.5 महिन्यानंतर
किंवा 2 महिन्यानंतर चेंज करून टाका. ज्यावेळेस ऑइलचा कलर असतो तो डार्क दिसायला लागतो एकदम किंवा कचरा वगैरे जास्त जातो तर त्यावेळेस चेंज करायला पाहिजे असं मी यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. त्यानंतर नीडल, जर कोणाकडे नोबेलची हायस्पीडची मशीन असेल तर तुम्ही कोणत्या नंबरची सुई यूज करता ते मला सांगा. त्यावरती 90-14 असं काहीतरी 14-90 असं काहीतरी होता नंबर. तर त्यांनी मला हे पॅकेट दिले. मी अजून घेतलेलंच नव्हतं कारण की मशीनसोबत जी ती तीच माझी आतापर्यंत गेली. त्यानंतर मग त्याच्यामध्ये मला वाटते मशीनसोबत 3 मला एक्स्ट्राच्या भेटलं होत्या, 3 का 4 असं काहीतरी भेटलं होतं आणि ओव्हरलॉकसोबत 2 भेटल्या होत्या एक्स्ट्राच्या. आता त्या जिथून मी घेतली होती त्यांना कॉल करण्यात काही पॉईंट नव्हता, त्यामुळे मग त्यांना म्हटलं एक पॅकेट द्या, नेमकं बसतंय की नाही ते चेक करते आणि त्यानंतर वाटलं तर मग मी चेंज करून नेईल किंवा दुसरी नेईल. ही माझ्या साध्या मशीनला येते त्यामुळे ही एक मी घेतली. आणि त्यानंतर मेन म्हणजे यात आहे पायपिंगचं फॅब्रिक. खूप वेळा तुम्ही ब्लाऊजला पाहिलं असेल की मी रिसेंटली पायपिंग करते बऱ्याच ब्लाऊजला आणि ते इतकं जास्त ब्लाऊज छान दिसतं आणि कॉम्प्लिमेंट पण ब्लाऊजला खूप छान छान येतात, कस्टमरला पण खूप आवडतं. त्यामुळे सिल्वर कलरचं मी एक ब्लाऊज पीस घेतलं होतं, म्हणजे दुसऱ्या ताईंना आणायला सांगितलं होतं, ते एक माझ्याकडं होतं. तर म्हटलं ते सिल्वर कलरचं नको घ्यायला, त्यामुळे मग मी हे वेगळे फॅब्रिक आणला. तर लाईट गोल्डन कलर खूप जास्त लागतो कारण की ब्लाऊजमध्ये ते जास्त असतो आणि हा ब्लाऊज पीसमधला आणले मी कारण की याच्यामध्ये नव्हतं लाईट गोल्डन आणि खूप जास्त लाईट लागत होता, त्याच्यामुळे हा एक ब्लाऊज पीसमधला कपडा. त्यानंतर हा पण एक गोल्डन आहे, वेगवेगळे शेड आहेत गोल्डनमधले. त्यानंतर हा डार्क गोल्डन, हा पण खूप जास्त लागतो. रोज गोल्ड कलर, याच्यामध्ये पण अजून एक डार्क कलर असतो पण तो त्यांच्याकडे नव्हता त्यामुळे हा एक. आणि हा थोडासा सिल्वर शेडमध्ये. तर असे 5-6 हे फॅब्रिक आणले जेणेकरून की पायपिंग करायला सोपं जाईल. त्याचा ऑलरेडी धागा वगैरे माझ्याकडे आहे त्यामुळे फक्त हे फॅब्रिक आणले. तर एवढं सगळं मटेरियल झालेलं आहे 2953. तर 2953 म्हणजे फक्त हे फॅब्रिक, त्यानंतर ऑइल, कॅनव्हास आणि लेस आणि नॉट हे एवढ्यासाठीच फक्त एवढे पैसे गेलेले आहेत, जवळजवळ 3000 रुपये. तर प्रत्येकाला असं वाटतं की तुम्ही ब्लाऊजची शिलाई खूप जास्त घेता, पण सगळ्यात जास्त जर पैसे कुठे जात असेल तर यामध्येच जातात मला असं वाटतं. खूप वेळा मटेरियल घेत आणि ज्यावेळेस दिवाळी होती त्यावेळेस मी 9,500 काहीतरी भरलेलं होतं आणि काही थोडंफार इथून पण घेतलेलं होतं, म्हणजे ते एक 10,000 धरून चलो आपण. आणि त्यानंतर हे आता 3000, म्हणजे बरंच इन्व्हेस्टमेंट असते कोणताही बिझनेस तुम्ही करत असता त्यावेळेस. तर अजून एक गोष्ट मला इथं क्लिअर करायची, ज्यावेळेस ते आपलं बिल बनवत असतात, बिल कुठे आहे ॲक्च्युली आता मला माहीत नाही, पर्समध्ये असेल, मी तुम्हाला नंतर दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ज्यावेळेस ते बिल बनवत असतात ना त्यावेळेस आपलं काळजीपूर्वक डोळ्यात तेल घालून पाहायचं की व्यवस्थित ते रेट लावतायत का नाही. कारण की माझ्यासोबत असा इन्सिडेंट झालेला, ज्यावेळेस आम्ही रविवार पेठमध्ये मटेरियल आणायला जातो त्यावेळेस ना काय होतं माहिती का, ज्यावेळेस मी गंगाचं अस्तर घेतलं होतं ते आपल्याला रिटेलमध्ये जर घ्यायला गेलो तर 25 रुपयाला भेटतं आणि मी गंगाचंच वापरते, मला ते आवडतं, जाडजूड आणि छान फिनिशिंग येते त्याने. त्यामुळे जर कपचे ब्लाऊज असेल तर अतिउत्तम आहे, गंगाचा अस्तरने खूप छान ब्लाऊज दिसतो. तर त्यांनी काय केलं, ज्यावेळेस आम्ही फर्स्ट टाईम घ्यायला गेलो, मी त्यांच्याकडे 1 मीटरचं नव्हतं, मी 80चं घेतलं होतं आणि त्यांनी काय केलं की 25 रुपयालाच लावलं. मग आपण इथं घेतलं काय तिथं घेतलं काय सेमच. आता आपण आपला दिवस खर्च करून वेळ वाया घालून तिकडे जातो एवढा लांब का, आता आपला काहीतरी प्रॉफिट झाला पाहिजे यासाठी. आणि गेल्यानंतर मग काय झालं, 25नी लावलं, मी काय घरी आलं एवढं चेक नाही केलं. त्यानंतर नेक्स्ट टाईम आम्ही गेलो त्यावेळेस पण त्यांनी मला 25लाच दिलं आणि त्यावेळेस खूप जास्त आणलं होतं, कप्स वगैरे बऱ्याच गोष्टी होत्या. त्यामुळे मग मी सर्व ते चेक करायला घेतलं. मग माझ्या असं लक्षात आलं की 25 रुपयांनीच लावलं यांनी, 900च्या पुढं काहीतरी त्याचं पूर्ण अस्तरचं जे काही पूर्ण हे होता रोल तो तेवढ्याला त्यांनी 900 का 950 असं काहीतरी लावलं होतं त्याच्या क्वांटिटीनुसार. मग मी नेक्स्ट टाईम गेल्यावरती त्यांना म्हटलं की तुम्ही होलसेलर आहात, मग तुमच्याकडे काहीतरी कमी असेल म्हणून तर आम्ही एवढ्या लांब येतो की नाही. मग त्यांनी मला 23 रुपयांनी दिली. तर अशी गोष्ट आहे, ते पण खूप कटकट करून वगैरे. आणि आत्तासुद्धा मी इथे विचारलं की तुम्ही तागे कितीला देता, तर म्हटलं एक 20-25 घेऊन टाकूयात कारण की जे आपल्याला कलर नेहमी सतत लागतात, रेड, पिंक, बॉटल ग्रीन, ब्लॅक, व्हाईट अशा कलरचे थोडेफार घेऊयात. 20-25 घेतले तरी होईल, जेणेकरून की सारखं पळावं लागणार नाही. आता राम नाही त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी मला आणता आल्या, पण राम असल्यामुळे काय होतं पटकन जाता येत नाही, घ्यायचं म्हटलं तरी राम एवढं वेळ थांबणार नाही कारण की रोड टच ते शॉप आहे त्यामुळे. तर ते म्हटले 23 रुपयांनी देऊ. मग काय थोडंफारच फरक पडतो मला असं वाटतं. मग एवढी इन्व्हेस्टमेंट आपण ॲट अ टाईम करतो, आपलं काही शॉप वगैरे नाही, घरातूनच आपण करतोय, एवढ्या सर्व गोष्टी यूज होत नाही, यातल्या बऱ्यापैकी राहतात. त्याच्यामुळे म्हटलं की पाहूयात, एकदा रविवार पेठमध्ये विचारून पाहू. यांना कॉल केला आहे, म्हटलं तिकडे एकदा चौकशी करू आणि त्यानंतर मग घेईत, इथं नको घेऊ. त्यामुळे मग मी ते नाही घेतलं. तर आत्तासुद्धा बिल बनवताना माझं लक्ष नव्हतं कारण की माझं सगळं लक्ष तिकडं घरी लागलेलं होतं.
कारण की मी कपड्याला मशीन लावून गेले होते आणि त्यानंतर मला ब्लाऊज प्रेस करून पुढचं कामसुद्धा घ्यायचं होतं. ऑलरेडी अर्धा दिवस गेला होता. आता मी सगळं चेक करते. त्यानंतर मला तुमच्याबरोबर शेअर करायचे आहे जे काही ब्लाऊज मी स्टिच केले होते, जे की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की शेअर करेल. ते ब्लाऊजसुद्धा तुम्हाला आता दाखवते. एका ताईंची कंटिन्यू मला कमेंट असते व्हिडिओ खाली की कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ दाखवा. तर पहा, असं धावपळीचं जे काय आहे ते माझं रुटीन आहे आणि एवढं सगळं शूट करायचं म्हटलं की माझं शिवणकाम होणार नाही. खूप गॅप पडेल आणि कस्टमरचा ओरडा खावा लागेल. त्यामुळे जसं मला वेळ भेटेल तसं हप्त्यातून 1-2 व्हिडिओ मी टाकत जाईल. बाकी आपले जे मागचं बॅकग्राऊंड आहे ते इग्नोर करा, कारण की आता इथे सगळं शिलाई कामच होतं. त्यामुळे तुम्हाला पूर्ण हॉलमध्ये त्याच गोष्टी दिसतील, घरातली एक पण गोष्ट दिसणार नाही. सगळ्या माझ्या 5 मशीन, टेबल, चेअर, त्यानंतर वॉशिंग मशीन मी इथं ठेवलेली, कारण की मी तिकडे बेडरूममध्ये पण खूप जास्त गर्दी होते त्यामुळे. आणि बाकी मग हे सर्व तुम्हाला त्याची एक टूर पाहिजे होती तर ते पण मी देईन. मला थोडेफार चेंजेस करायचे आहेत. अजून जे काही माझं प्राईसचा चार्ट असेल, जे की मी ब्लाऊजचे चार्जेस वाढवले त्याचा पण एक चार्ट करून मला कुठेतरी लावायचा आहे, जेणेकरून की आल्यानंतर प्रत्येक कस्टमरला सांगावं लागणार नाही यासाठी. तर अशा काहीतरी 2-3 गोष्टी माइंडमध्ये आहेत, त्या करते. त्यानंतर हे जे मटेरियल आणले ते जागेवरती ठेवते आणि पुढचा ब्लॉग कसा होता ते आपण कंटिन्यू पाहू. गोष्टी घेताना खूप जास्त सोप्या वाटतात, पण घरी आल्यानंतर त्या अरेंज करण्यामध्ये इतका वेळ जातो की आलेला जो काही त्राण असतो ना, जोपर्यंत त्या गोष्टी जागेवरती ठेवत नाही ना तोपर्यंत तो काय हलका होत नाही. तसंच काहीशी सिच्युएशन माझी सध्या होती. सर्व जे काही रोल होते ते मी जागेवरती ठेवत होते, आधीचे पण तिथे ठेवलेले होते आणि त्यांच्यामध्ये सुद्धा खूप जास्त गुंता झाला होता. त्यामुळे ते पण नीटनेटकं क्लीन करून घेतलं. म्हटलं चला आता हे अरेंज करतच आहेत तर बाकीची पण थोडीफार साफसफाई करून घेऊयात. ब्लाऊजला सुद्धा मला प्रेस करून घ्यायचं होतं आणि आल्यानंतर ज्यावेळेस आपण घरच्या कपड्यांमध्ये आपलं काम करायला सुरुवात करतो ना, त्यावेळेचा कॉन्फिडन्स आपला काहीतरी वेगळाच असतो. नवीन कपड्यांमध्ये कसं अडकल्यासारखं होतं, त्या कपड्यांची आपल्याला काही जास्त सवय नसते. त्यामुळे मग मी सुरुवातीला कपडे वगैरे चेंज करून घेतले आणि त्यानंतर मग सर्व गोष्टी जागेवरती ठेवले. जे काही धाग्यांचा एक बॉक्स आणला होता त्यातील सुद्धा काढून जे काही माझे जुने बॉक्स आहेत त्यामध्ये ठेवलं आणि ब्लाऊजला मग सर्वच प्रेस करून घेतला. आता क्लायंटनुसार ज्यांचे जे काही ब्लाऊज होते ते सेपरेट करून घेतले आणि त्यानंतर मग क्लायंटला मेसेज, त्यानंतर त्यांची शिलाई किती झाली हे सर्व मी सांगून देत असते. जसं त्यांना वेळ भेटेल तसे ते घेऊन जातील. आणि सध्या तर असं झालेलं आहे, ब्लाऊज इतके शिवून होतात आणि घ्यायला कस्टमर वेळेवरती येत नाही. असं म्हटलं ना तरीसुद्धा मग आपली चिडचिडच होऊन जाते, कारण की शिवण्यामध्ये खूप वेळ जातो आणि जेव्हा ते क्लायंट घेऊन जातील आणि त्याचे पैसे जमा करतील ना, त्यावेळेचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. सो चला आता मी ते सर्व काम आवरून इथे ब्लाऊज स्टिच करायला बसले होते. सुरुवातीला काही ब्लाऊजचं जे काही प्रेस केलं त्यांचं काम बाकी होतं, जसं की ह्या ब्लाऊजला नॉट लावायची राहिली होती, पिंक कलरची हवी होती, त्यामुळे ते पण मी बाजूला ठेवलं होतं. आता घेऊनच आले तर आता इथे बसवते. त्यानंतर उरलेल्या 2 ब्लाऊजला मला काच करायचे होते. तर असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत